नमस्कार मित्रांनो, ग्रामीण भागातील रोजगार हमी योजनेबाबत केंद्र शासनाच्या माध्यमातून एक अत्यंत मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। 1 जुलै 2026 पासून आता रोजगार हमी योजनेचे नियम पूर्णपणे बदलणार आहेत। केंद्र सरकारने भारताच्या राजपत्रात म्हणजेच ऑफिशियल गॅझेटमध्ये एक नवीन अधिसूचना प्रसिद्ध केली आहे। यानुसार आता या योजनेचे नाव विकसित भारत रोजगार आणि आजीविकासाठी हमी मिशन ग्रामीण म्हणजेच VBG रामजी अधिनियम 2025 असं असणार आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अगदी सविस्तरपणे आणि सोप्या भाषेत पाहणार आहोत की 1 जुलैपासून नेमके काय बदल होणार आहेत, सरकारने कोणती नवीन शक्तिशाली समिती स्थापन केलेली आहे आणि याचा थेट फायदा आपल्या ग्रामीण भागाला कसा होणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, दिलेली माहिती व्यवस्थित समजून घ्या। मित्रांनो, केंद्र सरकारने 22 मे 2026 रोजी हा नवीन नियम मसुदा जो आहे तो जाहीर केलेला आहे। हा सध्या मसुदा म्हणजे ड्राफ्ट स्वरूपात असल्यामुळे सरकारने यावर सर्वसामान्य नागरिक आणि प्रभावित होणाऱ्या लोकांकडून हरकती आणि सूचना मागवल्या आहेत। या अधिसूचने प्रकाशनापासून 30 दिवसाच्या आत आपल्याला आपल्या सूचना किंवा सुधारणा सरकारकडे पाठवायच्या आहेत। त्यानंतर हे नियम अंतिम स्वरूपात लागू केले जातील। तुम्ही तुमच्या सूचना लेखी स्वरूपात श्री दीपक कुमार अवर सचिव ग्रामीण विकास विभाग नवी दिल्ली यांच्या पत्त्यावरती पाठवू शकता किंवा जर तुम्हाला ऑनलाईन पाठवायच्या असतील तर थेट तुम्ही ईमेल करू शकता। यामध्ये ईमेल ID सुद्धा आपल्याला दिलेला आहे। या नवीन कायद्यानुसार केंद्र सरकार नक्की काय बदल करत आहे? या नियमानुसार राष्ट्रीय पातळीवर एक अतिशय शक्तिशाली समिती स्थापन केली जाणार आहे, ज्याला राष्ट्रीय पातळीवर सुकाणू समिती असं म्हटलं जाईल। या समितीचे प्रमुख 3 मोठे कामे सोपवली जाणार आहेत। पहिलं काम म्हणजे राज्यांना निधी वाटप करणे। वेगवेगळ्या राज्यांना रोजगार हमी योजनेसाठी किती निधी आणि संसाधन मिळायला हवीत या मानकाचे वाटप सर्व नियम ही समिती घेणार आहे। दुसरे काम म्हणजे आंतर मंत्रालयीन समन्वय। ग्रामीण भागातील कामे वेगवेगळ्या मंत्रालयामध्ये अडकून पडू नयेत म्हणून ही समिती विविध मंत्रालयांना एकत्र आणून अभिसारण आराखडा तयार करेल। तिसरे काम म्हणजे उच्चस्तरीय देखरेख। हा कायदा केवळ कागदावर राहू नये म्हणून ग्रामीण भागात त्याची जमिनीवरती प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी ही समिती थेट हाय लेवल मॉनिटरिंग म्हणजेच उच्च स्तर धोरणात्मक देखरेख ठेवणार आहे। मित्रांनो, ही समिती किती महत्त्वाची आहे हे तुम्हाला या समितीच्या रचनेवरून समजणार आहे। या समितीमध्ये सर्व पद हे पदसिद्ध असणार आहेत, म्हणजेच जो अधिकारी त्या मुख्य सरकारी पदावर कार्यरत असेल तो आपोआप या समितीचा भाग बनेल। समितीचे अध्यक्ष हा भारत सरकारच्या ग्रामीण विकास विभागाचे सचिव असणार आहेत। मुख्य सदस्य ग्रामीण विकास विभागाचे अतिरिक्त सचिव, वित्तीय सल्लागार आणि नीती आयोगाचे ग्रामीण विकास सल्लागार हे म्हणजे या समितीचे मुख्य सदस्य असणार आहेत। तसेच विविध मंत्रालयाचे प्रतिनिधी, यामध्ये केंद्र सरकारच्या इतर महत्त्वाच्या मंत्रालयाचा समावेश देखील यामध्ये करण्यात आलेला आहे। सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश या समितीमध्ये असणार आहे। यामध्ये प्रामुख्याने पंचायत राज, पर्यावरण आणि हवामान बदल, जलसंपदा, पेयजल आणि स्वच्छता, कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग आणि भूमी संसाधन विभाग या विभागाचे जे सचिव दर्जाचे अधिकारी आहेत त्यांचे या समितीमध्ये प्रतिनिधित्व स्वरूपामध्ये समावेश केला जाणार आहे। डिजिटल आणि राज्याचे प्रतिनिधित्व, या मिशनला डिजिटल ताकद देण्यासाठी राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राचे प्रतिनिधी यात असतील आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे यामध्ये वेगवेगळ्या राज्य सरकारचे 5 प्रतिनिधी असतील जे राज्याच्या सचिव दर्जाचे अधिकारी असतील। या सुकाणू समितीला वर्षातून किमान 2दा बैठका घेणे बंधनकारक असणार आहे, परंतु अध्यक्षाच्या अधिकाराखाली आवश्यकतेनुसार कधीही विशेष बैठक बोलवली जाऊ शकते। या नवीन नियमामध्ये सर्वात मोठी आणि कडक गोष्ट म्हणजे आता ग्रामीण भागातील कामाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि पारदर्शकपणा आणण्यासाठी डिजिटल आणि भूस्थानिक सार्वजनिक पायाभूत सुविधा वापरण्याचा सल्ला ही समिती देणार आहे। म्हणजेच आता कामाचे ट्रॅकिंग सॅटेलाइट आणि डिजिटल मॅपिंगद्वारे अचूक पद्धतीनं केले जाणार आहे, ज्यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसेल। तर मित्रांनो, हा होता 1 जुलै 2026 पासून बदलणाऱ्या रोजगार हमी योजनेच्या नियमाचा संपूर्ण लेखाजोखा। ग्रामीण भागाचा कायापालट करण्यासाठी आणि
रोजगार व्यवस्था अधिक मजबूत व डिजिटल बनवण्यासाठी केंद्र सरकारचे हे पाऊल अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे. तुम्हाला सरकारच्या या नवीन नियमाबद्दल काय वाटते? तुमच्या काही सूचना आहेत का? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर आपल्या सर्व मित्रांसह आणि व्हॉट्सॲप ग्रुपवरती शेअर नक्की करा. व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारच्या अधिकृत सरकारी योजनेचा सविस्तर माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका नवीन माहितीसह. तोपर्यंत थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.